हॅलो एव्हरीवन, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 3 तसेच या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज सोडवून घेणार आहोत। तर चला बघूया सराव संच 3 किंवा कृतीपत्रिका क्रमांक 3 यामधील प्रश्न क्रमांक 1। जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे प्रश्न क्रमांक 1 की खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। यामध्ये मूलद्रव्य आहे, अणुअंक आहे, इलेक्ट्रॉनचं संरूपण आहे, संयुजा इलेक्ट्रॉन आहे आणि संयुजा आहे। तर या आधी सोडवण्याआधी आपण एक थोडीशी माहिती घेऊया की अणुअंक कोणाला म्हणायचं, की अणुअंक म्हणजे काय, तर त्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला आपल्याला काय म्हणायचं आहे, अणुअंक म्हणायचं आहे। त्यानंतर जे इलेक्ट्रॉनचं संरूपण आहे, आता इलेक्ट्रॉनचं संरूपण कसं असतं, तर जे इलेक्ट्रॉनचं कवच आहे जसं के, एल, एम आणि एन हे इलेक्ट्रॉनचं कवच आहे, तर या इलेक्ट्रॉनच्या कवचावरती इलेक्ट्रॉनचं संरूपण ठरलेलं असतं। म्हणजे जी कमीत कमी इलेक्ट्रॉनची संख्या असेल ती त्या ठिकाणी कवचाप्रमाणे आपल्याला त्या मांडायची असते। मग जसं आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनच्या कवचाचे जो के कवच आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता असते। त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन झाले तर ते एल या कवचामध्ये जातात, कारण एलची कमाल धारकता किती आहे, तर ती 8 इलेक्ट्रॉनची आहे। त्यानंतर त्यापेक्षाही जास्त इलेक्ट्रॉन असतील तर एम या कवचामध्ये इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात, त्याची धारण क्षमता 18 इलेक्ट्रॉनची आहे। त्यानंतर त्यापेक्षाही जास्त असतील इलेक्ट्रॉन तर ते एन या कवचामध्ये जातात, त्याची धारण क्षमता 32 आहे। मग या कवचाप्रमाणे इलेक्ट्रॉन आपल्याला त्या कवचात मांडत जायचे। मग जसं की इथे हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉन एकच आहे, त्याच्यामुळे पहिल्याच कवचामध्ये जो के कवच आहे त्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन मावत आहे, म्हणून ते झालं त्याचं इलेक्ट्रॉनचं संरूपण। हे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता इलेक्ट्रॉनची संयुजा किंवा संयुजा इलेक्ट्रॉन कोणाला म्हणायचं, मग बघा जो कवच आहे इलेक्ट्रॉनचं जे कवच आहे त्या कवचाच्या बाह्य कक्षेमध्ये सगळ्यात शेवटच्या कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन असतील ती म्हणजे त्याची संयुजा इलेक्ट्रॉन आहे। मग जसं आता आपण हायड्रोजनचं उदाहरण बघितलं की इलेक्ट्रॉनच्या संरूपणात त्याचं शेवटचं कवचच कोणतं आहे, तर कवच के, कारण की एकच इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे म्हणून त्या कवच के मध्येच तो बसणार आहे आणि तेच त्याचं बाह्य कवच झालं, म्हणून त्याची संयुजा इलेक्ट्रॉन काय असणार आहे, एकच असणार आहे। आणि त्यानंतर पुढे बघूया की संयुजा काय असते। तर संयुजा काढण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनचं संरूपण महत्त्वाचं माहिती असणं गरजेचं आहे, कारण की संयुजा काढण्यासाठी इलेक्ट्रॉनच्या संरूपणाचा वापर केला जात असतो। पुढे आपण त्याचं उदाहरण बघणार आहोत, हायड्रोजनवरून ते तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे। मग आता जसं हायड्रोजन झालं, मग हेलियममध्ये 2 अणुअंक आहे, अणुअंक 2 म्हणजेच प्रोटॉनची संख्या त्यात 2 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे, हे आपल्याला लक्षात येते, म्हणून त्याचं संरूपण सुद्धा 2 आहे। संयुजा इलेक्ट्रॉन 2च आहे, कारण की शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 2 आहेत, म्हणून संयुजा इलेक्ट्रॉन 2च येणार आहे त्याचं। मात्र संयुजा या ठिकाणी 0 आलेली आहे, बघा संयुजा काय आहे, 0 आलेली आहे। आता 0 का आली, तर इलेक्ट्रॉन जेव्हा दिले जातात किंवा घेतले जातात त्यावरून संयुजा ठरत असते। आणि हे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले केव्हा जातात, ज्यावेळेस त्याला त्याचं इलेक्ट्रॉनचं कवच पूर्ण करायचं असतं, म्हणजे के असेल, एल असेल, एम असेल किंवा एन असेल, हे कवच जेव्हा त्याला पूर्ण करायचं असतं तेव्हा तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो। जर देण्याची किंवा घेण्याची गरज नसेल त्यावेळेस त्या मूलद्रव्याची जी संयुजा असते ती 0 असते। जसं हेलियमचं बघा की इलेक्ट्रॉनचं संरूपण 2 झालं, संयुजा इलेक्ट्रॉन 2 झालं, अणुअंक सुद्धा 2 झाला, याला कुठल्याही प्रकारे इलेक्ट्रॉन द्यायचे नाही आहे किंवा घ्यायचे नाही आहे, कारण की त्याचं इलेक्ट्रॉनचं जे के कवच आहे ते पूर्ण झालेलं आहे, 2 इलेक्ट्रॉन त्याची क्षमता असते। मग ते कवच पूर्ण झाल्यामुळे तो जो काही मूलद्रव्य आहे तो स्थिर झालेला आहे, मग त्याला गरज नाही आहे इलेक्ट्रॉन घ्यायची किंवा द्यायची, म्हणून त्याची संयुजा या ठिकाणी 0 आहे, हे लक्षात घ्या।
हळूहळू तुम्हाला पुढे लक्षात येईल की कशा प्रकारे संयुजा काढली जाते. आता पुढे आपण लिथियमचा अणुअंक बघूया. आता अणुअंक म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की प्रोटॉनची संख्या, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी लिथियमचा जो अणुअंक आहे तो म्हणजे 3. 3 हा लिथियमचा अणुअंक आहे. मग या चौकटीत तुम्हाला 3 लिहायचा आहे. इलेक्ट्रॉनचं स्वरूपण कशा प्रकारे काढणार, कवचाप्रमाणे काढणार, बरोबर आहे. मग पहिल्या कवचामध्ये 2ची क्षमता असते म्हणून ते 2 आपण लिहिले, ऑब्लिक मात्र अणुअंक 3 आहे. मग 3 मधनं 2 गेला, राहिला 1, तो आपण पुढच्या कवचामध्ये टाकणार आहोत, म्हणजे एल कवचमध्ये त्याला टाकणार आहोत या इलेक्ट्रॉनला. मग आता त्याची इलेक्ट्रॉन संयुजा काय असणार आहे, तर त्याची इलेक्ट्रॉनची जी संयुजा आहे किंवा संयुजा इलेक्ट्रॉन काय असणार आहे त्याची, ती म्हणजे 1 असणार आहे. काय असेल, 1. आता संयुजा इलेक्ट्रॉन कशावर अवलंबून आहे, तर जे इलेक्ट्रॉनचं कवच आहे त्या इलेक्ट्रॉनच्या कवचाच्या शेवटच्या कवचात जो काही इलेक्ट्रॉन शिल्लक असेल तो शिल्लक असलेला इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. मग या लिथियममध्ये शेवटच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, 1, म्हणून त्याची संयुजा इलेक्ट्रॉन काय असणार आहे, 1 असणार आहे. मात्र त्याची जी संयुजा आहे ती सुद्धा काय असेल, या ठिकाणी 1च असणार आहे. बघा आता संयुजा 1 का झाली त्यामागचं कारण इथे आपण थोडक्यात समजून घेऊ. मी तुम्हाला आधीच म्हटलो की कवच पूर्ण करण्यासाठी एक तर इलेक्ट्रॉन द्यावे लागतात किंवा घ्यावे लागतात, समजतंय. मग 4 किंवा 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असेल तर ते काय होतात, नेहमी दिले जातात, समजतंय. मग 4 किंवा 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील एखाद्या कवचामध्ये तर ते नेहमी काय होत असतात, देऊन टाकले जातात दुसऱ्या मूलद्रव्याला, कारण की त्याला स्थिर व्हायचंय. मग या ठिकाणी हा जो लिथियम आहे हा काय करतोय, त्या एका इलेक्ट्रॉनला देऊन टाकतोय. 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो 1 इलेक्ट्रॉनला देऊन टाकणार आहे. मग 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याची संयुजा काय ठरते, या ठिकाणी 1च ठरणार आहे. जेवढे इलेक्ट्रॉन देणार तेवढी त्याची ती संयुजा ठरत असते. जर इलेक्ट्रॉन दिलेच नाही तर तिथे संयुजा काय असते, 0 ठरत असते, हे लक्षात घ्या. त्यानंतर बेरिलियम बघा, बेरिलियमचा अणुअंक आहे 4. मग याचा इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येणार आहे, 2,2. इथे काय उत्तर असणार आहे, 2,2. कवचाप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपण भरायचं असतं तुम्हाला आणि क्षमतेप्रमाणे. त्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉन काय असणार आहे, त्याची शेवटच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक होते, मग ते म्हणजे 2. त्या ठिकाणी किती शिल्लक राहणार आहे, 2. हे शेवटच्या कवचातले इलेक्ट्रॉन आहे म्हणून इथे उत्तर असेल तुमचं 2. आता संयुजा आपल्याला काढायची आहे बघा बेरिलियमची. मग संयुजा काढताना तुम्हाला म्हटलो 4 किंवा 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असेल तर तो स्थिर होण्यासाठी काय करतो, शेवटच्या कवचातले ते इलेक्ट्रॉन देऊन टाकत असतो. मग किती इलेक्ट्रॉन देईल तो, तर 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल तो, म्हणून त्याची संयुजा काय असणार आहे, 2 हे त्याचं योग्य उत्तर असतं. त्यानंतर बोरॉन बघा, बोरॉनमध्ये अणुअंक काय आहे, 5 आहे. इलेक्ट्रॉनचं स्वरूपण कसं असेल, 2,3. मग संयुजा इलेक्ट्रॉन किती असेल, 3 असणार आहे, कारण की शेवटच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, तर 3 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्या ठिकाणी 3 हे त्याचं संयुजा इलेक्ट्रॉन उत्तर योग्य असणार आहे. आणि संयुजा काय ठरणार आहे त्याची योग्य, बघा पुन्हा या ठिकाणी शेवटच्या कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे 4पेक्षा कमी आहे. मग तो काय करेल, ते देऊन टाकणार आहे स्थिरता येण्यासाठी. मग किती इलेक्ट्रॉन देणार आहे तो, 3 शेवटच्या कवचामधले, त्यामुळे त्याची संयुजा 3 असणार आहे. नंतर पुढे बघा अणुअंक कार्बन आहे, कार्बनचा अणुअंक आहे 6, बरोबर. मग 6चं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आलं या ठिकाणी, 2,4. आणि त्याची इलेक्ट्रॉनिक संयुजा म्हणजे शेवटच्या कक्षात किती इलेक्ट्रॉन आहे, तर 4, म्हणून संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा त्याचं 4 आहे. आता या ठिकाणी संयुजा किती असणार आहे, मग आता 4 आला म्हणजे तो स्थिर होण्यासाठी काय करेल, पुन्हा इलेक्ट्रॉन देऊन टाकणार आहे. किती, तर 4 पूर्ण देऊन टाकणार. 4 किंवा 4पेक्षा कमी असतील तर इलेक्ट्रॉन नेहमी दिले जातात, घेतले जात नाही स्थिरता येण्यासाठी, म्हणून याची संयुजा काय असेल, 4 असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नायट्रोजन बघा, अणुअंक आहे 7. इलेक्ट्रॉनचं स्वरूपण कसं असेल, 2, किती असणार आहे, 5. 2,5. संयुजा इलेक्ट्रॉन किती असेल, शेवटच्या कक्षेमध्ये
किती इलेक्ट्रॉन आहे 5, म्हणून संयुजा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी 5 असणार आहे. मात्र संयुजा किती झाली या ठिकाणी 3 झालेली आहे. संयुजा किती झालेली आहे 3 झालेली आहे. मग आता कशी काय 3 झाली तर बघा आता या ठिकाणी संयुजा इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात जर तुम्ही बघितलं तर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 5 इलेक्ट्रॉन झाले. आता 4 नाही आहे, 3 नाही आहे, 2 नाही आहे, 1 नाही आहे, तर 5 आहेत. मी काय म्हटलो जर 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असेल तर तो देऊन टाकतो आणि 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल तर तो घेण्याचं काम करतो. मग दुसरी कक्षा त्याला म्हणजे कवच पूर्ण करण्यासाठी नायट्रोजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे तर 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 5 आहेत त्याच्याकडे, अजून त्याला दुसरं जे कवच आहे एल कवच जे 8 धारण क्षमतेचं आहे ते पूर्ण करण्यासाठी 5आत किती मिळवावे लागतील तेव्हा 8 होतील तर 3, म्हणून 3 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो त्याचं कवच पूर्ण करतो. मग 3 इलेक्ट्रॉन घेतो आहे म्हणून त्याची संयुजा किती असणार आहे 3 असणार आहे. बघा हे स्पष्टीकरण मोठं झालेलं आहे मला माहिती आहे, परंतु थोडक्यात तुमच्या माहितीसाठी हे गरजेचं होतं म्हणून आपण या ठिकाणी ही सविस्तर माहिती या तक्त्याची घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा मी रिपीट करतो उत्तरं कोणाची काय आहेत. तर लिथियमचा अणुअंक 3 आहे, त्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे आणि त्याचबरोबर त्याची संयुजा मात्र काय आहे 1च आहे. नंतर बेरिलियमचं बघा इलेक्ट्रॉनचं स्वरूपण 2,2 आहे, संयुजा इलेक्ट्रॉन 2 आहे आणि संयुजा मात्र त्याची 2च आहे. बोरॉनचं बघा यामध्ये अणुअंक 5 आहे, इलेक्ट्रॉनचं स्वरूपण 2,3 आहे आणि संयुजा इलेक्ट्रॉन किती असणार आहे 3 असणार आहे. त्याचबरोबर संयुजा काय असणार आहे त्याची तर 3च असणार आहे. नंतर कार्बन बघा कार्बनचा अणुअंक या ठिकाणी 6 लिहायचा आहे तुम्हाला आणि संयुजा जी आहे कार्बनची ती आहे 4. त्यानंतर नायट्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे, मग 2,5 संयुजा इलेक्ट्रॉन असणार आहे त्या ठिकाणी 5, हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी तक्ता पूर्ण करायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपण बघणार आहोत. जसं की तुम्हाला दिसतं आहे प्रश्न की कॉपर ऑक्साईडच्या CuO रेणुसूत्रानुसार किंवा रेणुसूत्रावरून घटक मूलद्रव्यांचे अपेक्षित वजनी प्रमाण काढायचे. मग आता वजनी प्रमाण काढायचं आहे आपल्याला. मग यामध्ये बघा Cu व O यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 63.5 व 16 आहे. Cuचं जे काही अणुवस्तुमान जे आहे ते Cuचं किती आहे 63.5 आणि Oचं किती आहे 16 आहे. मग म्हणूनच वजनी प्रमाण त्यांचं तेवढंच असणार आहे जेवढं त्यांचं अणुवस्तुमान आहे. जेवढं अणुवस्तुमान तेवढंच त्यांचं ते वजनी प्रमाण असणार आहे. मग वजनी प्रमाण काय असणार आहे 63.5 ते 63.5 रेशिओ त्याचं 16 किंवा अणुवस्तुमान 16 असणार आहे. मग 63.5 गुणोत्तर 16 हे त्याचं काय असणार आहे तर वजनी प्रमाण असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मग म्हणजेच जर आपण 63.5 भागिले 16 केलं तर त्याचं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला 3.968 हे त्याचं उत्तर मिळणार आहे. समजते मी काय म्हणतोय. मग त्यावरून या रेणुसूत्रावरून अपेक्षित वजनी प्रमाण जर आपण CuOचं बघितलं तर ते अपेक्षित वजनी प्रमाण जे असणार आहे ते म्हणजे 4 गुणोत्तर 1, 4:1 हे त्याचं वजनी प्रमाण असणार आहे. हे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जास्त मी काही याच्यात डीपमध्ये आपण बघणार नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा खालील तक्त्यातील संयुगांपासून मिळणारे कॅटायन आणि ॲनायन लिहायचे. आता कॅटायन काय असतं तर ज्यावरती धनप्रभार असतो त्याला त्या ठिकाणी कॅटायन असतं आणि ज्या ठिकाणी ऋणप्रभार असतो त्या ठिकाणी ॲनायन असतं. मग आता या आम्लारीमध्ये किंवा आम्लामध्ये कुठे धनप्रभार आहे आणि कुठं ऋणप्रभार आहे तो बघायचा आहे आपल्याला. मग या ठिकाणी जो Na आहे मग या ठिकाणी Na लिहायचं आहे तुम्हाला. Na आणि प्लसचं म्हणजेच धनप्रभाराचं तुम्हाला सिम्बॉल टाकायचा आहे. म्हणजे Na हा कॅटायन आहे आणि OH हा काय आहे ॲनायन आहे. तसंच या ठिकाणी K हा कॅटायन आहे आणि OH
प्लस हा ॲनायन आहे, सॉरी मायनस हा ॲनायन आहे. के प्लस हा कॅटायन आहे आणि OH मायनस हा ॲनायन आहे. त्यानंतर Ca2 हा कॅटायन आहे, Ca2 प्लस हा कॅटायन आहे आणि त्याचबरोबर OH हा ॲनायन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आम्लामध्ये जर आपण बघितलं तर H प्लस हा कॅटायन आहे आणि Cl मायनस हा ॲनायन आहे. त्यानंतर H प्लस हा कॅटायन आहे आणि Br मायनस हा ॲनायन आहे. इथे शेवटच्या कॉलममध्ये H प्लस हा कॅटायन आहे आणि त्याचबरोबर NO3 मायनस हा ॲनायन आहे. तर या प्रकारे कॅटायन आणि ॲनायन तुम्हाला आम्लारी किंवा आम्लामधनं काढायचे असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. जिथे कॅटायन असेल तिथं प्लसचं साईन असणार, कारण कॅटायनमध्ये धनप्रभार असतो, आणि ॲनायन जिथे असेल तिथे मायनसचं साईन असणार, कारण की तिथे ऋण प्रभार असतो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत की चित्रात दाखवलेल्या 2 संशोधकांची नावं लिहायची आहे आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला उत्तर किंवा त्यांची माहिती गोळा करायची, ती लिहायची आणि याचं उत्तर तुम्ही सहज इंटरनेटच्या मदतीने पूर्ण करू शकता. तरीसुद्धा मी छोटीशी माहिती म्हणून सांगणार आहे की हा जो पहिला जो चित्र आहे यातील जे शास्त्रज्ञ आहे त्यांचं नाव आहे प्रूस्ट. त्यांचं नाव काय आहे? प्रूस्ट हे त्यांचं नाव आहे. आणि दुसऱ्या चित्रातील जे शास्त्रज्ञ आहे त्यांचं नाव आहे आनत्वान लॅवॉझिये, हे त्यांचं नाव आहे आणि दोन्हीही फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. बघा मग प्रूस्ट जे आहेत हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते. 1794 मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम त्यांनी मांडला होता. संयुगाच्या विविध घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते, हे त्यांनी शोधून काढले. मग त्याचबरोबर उदाहरणार्थ जर बघितलं तर पाण्यातील हायड्रोजनचे व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 1:8 असते, हे त्यांनी त्या वेळेस शोधून काढलेले आहे प्रूस्ट या शास्त्रज्ञांनी, फ्रेंच शास्त्रज्ञ, लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे दुसरे जे शास्त्रज्ञ आहे की आनत्वान यांच्याविषयी जर बघितलं, हे सुद्धा फ्रेंचच शास्त्रज्ञ आहेत. यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हटलं जातं, हे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ऑक्सिजन व हायड्रोजनचे नामकरण त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर पाणी हे ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्यापासून बनलेले आहे, याचा शोध यांनी लावलेला होता. मग अशा प्रकारे या चित्रात दिलेल्या दोन्ही शास्त्रज्ञांची आपण थोडक्यात माहिती बघितली. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. कृतीपत्रिका क्रमांक 3 जी आहे ती आपण या ठिकाणी पूर्णपणे सोडून घेतलेली आहे. मग अशाच प्रकारे पुढील सोडवलेल्या कृतीपत्रिका बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.